नमस्कार, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित कोळीकर आजच्या बातम्या देत आहे. कर्नाटक राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला कित्तूर नजीक अपघात झाला आहे. हा अपघात आज मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी घडला. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व त्यांचे बंधू विधान परिषद सदस्य चंद्रराज हाटीहोळी हे बेंगलोरहून बेळगावला येत होते. त्यांची कार कित्तूर महामार्गावरील नजीकच्या अंबडगट्टी गावाजवळ येतात त्यांच्या वाहनासमोर एक जनावर आडवे आल्याने तसेच समोरून येणाऱ्या वाहनापासून बचाव करताना त्यांच्या वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि शेजारील सर्व्हिस रोडवरील एका झाडाला जाऊन धडकले. या अपघातात त्यांच्या गाडीच्या बॉनेटला मार लागल्याने गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर तातडीने मंत्री हेब्बाळकर यांच्यासह बंधू चंद्रराज हाटीहोळी यांना बेळगाव येथील विजया ट्रॉमा सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मंत्री हेब्बाळकर यांच्या गुडघ्याला तसेच पाठीला मार लागला असून त्यांचे बंधू चंद्रराज हाटीहोळी यांच्या डोक्याला, कानाला तसेच ड्रायव्हरला हलकासा मार लागला आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गोळेद यांनी पत्रकारांना माहिती दिली. या अपघातात या तिघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत, असे विजया हॉस्पिटलचे डॉक्टर रवी पाटील यांनी सांगितले. हा अपघात मोठा होता, मात्र जनतेच्या आशीर्वादाने यात सर्वजण सुखरूप बचावले असून जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही, असे त्यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले आहे. मकर संक्रांती दिवशी आपल्या मुलीला भेटण्यासाठी मुलीच्या सासरी गेलेल्या सासूची जावयाने तीक्ष्ण हत्याराने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज वडगाव खासबाग येथील कल्याणनगर येथे घडली. रेणुका पद्मुखी, वय वर्ष 43 असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मृत रेणुकाच्या मुलीचे आरोपी शुभम याच्याशी अवघ्या 7 महिन्यापूर्वी विवाह झाला होता. गेल्या 3 दिवसापासून आपली मुलगी आजारी असल्याने तिच्यावर सासरकडच्याकडून योग्य उपचार केले जात नव्हते. त्यामुळे आई रेणुका हिने आपल्या मुलीला रुग्णालयात दाखल करून तिच्यावर अधिक उपचार करविले. या दरम्यान रेणुकाचे आणि मुलीच्या सासरच्या लोकांचे भांडण झाले. या रागाच्या भरात रेणुकाच्या जावयाने आपल्या सासूचा म्हणजेच रेणुकाचा धारदार शस्त्राने हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपी शुभम बिर्जे, मुलीची सासू सुजाता बिर्जे आणि सासरे दत्ता बिर्जे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती शहापूर पोलीस निरीक्षक सिम्मणी यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं सीमाप्रश्नी कणखर भूमिका घेतली तरच सीमाप्रश्न सुटणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सीमाप्रश्न प्रलंबितच राहत आहे. महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या 17 जानेवारीला धरणे आंदोलनाचे आयोजन केले जाणार आहे. सीमाप्रश्न तात्काळ मार्गी लागावे, त्यासाठी प्रयत्नशील व्हावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. या आंदोलनात सुमारे 400हून अधिक सीमावासीय सहभागी होतील. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारतर्फे केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे, अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी आज कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दिनांक 13 जानेवारी हा आठवड्याचा पहिला दिवस असूनही तब्बल 16,000 नागरिकांनी रोटरी अन्नोत्सवाला भेट दिल्याने हा एक विक्रम झाला होता. काल सोमवारी सायंकाळी बॉलिवूड संगीतकार बप्पी लहरी यांच्या लोकप्रिय गाण्यांचा डिस्को किंग हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत थिरकले. अशा प्रकारे चविष्ट खाद्यपदार्थासोबत मनोरंजनाचा आस्वाद देणाऱ्या रोटरी अन्नोत्सवाचा आज मंगळवारी शेवट होत आहे. मेगा गॅसच्या नावाने फसवणीचे प्रकार सुरूच आहेत. तुम्ही 24 तास गॅस पुरवठ्याचे बिल भरले नाही, त्यामुळे तुमचे कनेक्शन का तोडू नये, अशी विचारणा करीत सायबर गुन्हेगारांनी एका ग्राहकाच्या बँक खात्यातील 8 लाख रुपये हडप केले आहेत. रविवारी ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. भाग्यनगर येथील एका ग्राहकाने तशी फिर्याद दिली आहे. येथील CEN पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक BR गड्डेकर पुढील तपास करीत आहेत. संयुक्त महाराष्ट्र चौक ते गणपत गली क्रॉस पर्यंतचा खडेबाजार रोडचे नाना शंकर शेठ मार्ग असे नामकरण करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. यासाठी स्थानिकासह व्यापाऱ्यांच्याकडून लेखी मते घेतली जात असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. तसे झाल्यास सीमा प्रश्नाचा केंद्रबिंदू असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या नावाला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परंपरेनुसार शाकंभरी पौर्णिमेला प्रतिवर्षी येळ्ळूर बेळगाव येथील भाविकांकडून सौदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक पद्धतीने पडल्या भरण्याचा कार्यक्रम काल सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. उदेगाई उदेच्या गजराने यल्लमा डोंगर दुमदुमून गेला होता. महिला भगिनींना शिस्तबद्धरित्या रांगेत बसून हा पडल्या भरण्याचा कार्यक्रम चांगळेश्वरी मंदिराचे पुजारी, मानकरी, गावची पंच मंडळी, चांगळेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन पडल्या भरण्याचे दुर्मिळ चित्र भाविकांना दरवर्षी
पाहायला मिळत असल्याने याचे कौतुक डोंगरावरील भक्त भाविकांकडून केले जाते. भाविक सौदत्ती डोंगरावरून परत बेळगावला आल्यानंतर येळ्ळूर वेशीत शुक्रवार दिनांक 17 रोजी मळ्यातील यात्रोत्सव संपन्न होणार आहे. नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये ज्योतिबा देवाला मकर संक्रांतीनिमित्त विशेष पोशाख करून हलव्याचे आणि तिळगुळांच्या दागिन्यांची आरास करण्यात आली होती. काल भोगी दिवशी सकाळी ज्योतिबा देवाला भोगीचा नैवेद्यही दाखवण्यात आला. हलव्याचे आणि तिळगुळाचे दागिने एखाद्याला घालणे म्हणजे त्याचे कौतुक करणे असे समजले जाते. याच प्रकारे देवालाही हलवे आणि तिळगुळाचे दागिने घालून पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान भाविकांनी आज मंदिरात जाऊन मकर संक्रांतीनिमित्त देवाचे दर्शन घेतले. रेशन कार्डमध्ये नवीन नाव दाखल करण्यासह दुरुस्तीचे काम केले जात असल्याने अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या लोकांच्याकडून सायबर केंद्रातून ऑनलाईन अर्ज दाखल केले जात आहेत. दुरुस्ती झालेल्या रेशन कार्डाची प्रत मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून नवीन रेशन कार्डचे वितरण सरकारकडून स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश नागरिक नवीन रेशन कार्ड करून घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी तहसीलदार कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात गर्दी होताना दिसत आहे. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे 16वी सिनियर पुरुष 67 व महिला मॉडेल फिजिक्स स्पर्धा 14 ते 16 जानेवारी रोजी अंगडी कॉलेज मैदान साळगाव रोड बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून देशातील 16 युनिटमधील 500 स्पर्धक व 300 पंच उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वर्ल्ड बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे सचिव चेतन पठारे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. हॉटेल सन्मान येथे ते बोलत होते. यावेळी IBFचे अध्यक्ष रमेश कुमार, सचिव हिरल सेठ, मिस्टर वर्ल्ड प्रेमचंद डिगरा, मधुकर तळकर, टीव्ही भास्करन, तुलसी सुजल, अजित सिद्धनावर, सुनील आपटेकर, बॉबी सिंग आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वडगाव सिद्धिविनायक मार्ग येथे ड्रेनेजला गळती लागून विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील 15 दिवसापासून दूषित पाणी वापरण्याची वेळ लोकांच्या वरती आली आहे. याबाबत मनपा प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. ड्रेनेजची गळती दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड जळकट्टी ते अनमोड घाटापर्यंतचा परिसर हा वाईल्ड लाईफमध्ये येत असल्याने कॅसरलॉ क्रॉस नजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या ब्रिजला फॉरेस्ट विभागातर्फे फक्त 7 मीटर ब्रिज बनवण्याची परवानगी मिळाली आहे. सदर 7 मीटर ब्रिजमध्ये दोन्ही बाजूला काठड्याला अर्धा मीटर जागा जात असल्याने 6 मीटर इतकेच वाहनांना जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे. अनमोड मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठमोठी अवजड वाहने यांचे या ब्रिजवरून येणे जाणे असते. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही बाजूंनी अवजड वाहने आल्यास अपघाताची दाट शक्यता निर्माण होईल. त्याचबरोबर एखादे वाहन नादुरुस्त झाले तर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कर्नाटकातील तसेच गोव्यातील ट्रक चालक मालक संघटनेने याचा विरोध केला असून सदर ब्रिजची उभारणी स्थगित करण्याबाबत NH अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर ब्रिजची या ठिकाणी कोणतीच आवश्यकता नसून सदर ब्रिज बांधण्यास सुरुवात केल्यास हा महामार्ग पुढील 3 महिन्यांसाठी बंद ठेवावा लागणार आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. मराठी चित्रपट अभिनेते व बिग बॉस फेम विजेते शिव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ढोलगरवाडीमधील सर्पशाळेला नुकतीच भेट दिली. अचानक त्यांच्या भेटीमुळे त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याभोवती एकच गराडा घातला. दरम्यान सर्पमित्र सदाशिव पाटील यांच्या घरी जाऊन त्यांनी पाटील कुटुंबियांसमवेत चुलीवरची झुणका भाकर आणि वांग्याचे भरीत यावर यथेच्छ सोप मारला आणि आपल्याला जेवण आवडले असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या चाहत्या समवेत फोटोही काढले. बेळगाव येथील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधत आकर्षक अशी आरास करून मंदिर सजविण्यात आले होते. संपूर्ण मंदिर परिसर रंगबिरंगी पतंगांनी सजविण्यात आले होते. सकाळी विशेष पूजा व रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे सर्व ट्रस्टी सेवेकरी, महिला सेवेकरी व भक्त मंडळी उपस्थित होती. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.